नमस्कार तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी स्वाती तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी देवपूजा कशी करते। पण त्याआधी व्हिडिओला पूर्ण पहा व आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी काल देवाला वाहिलेली जी फुलं होती फुले काढून घेतली। त्यानंतर स्वामींचे वस्त्र व मुकुट तसेच देवांना घातलेले छोटे छोटे जे हार आहेत ते सुद्धा मी काढून घेतले। नंतर सर्व देवांना आंघोळ घालण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतले। हे बघा अशा प्रकारे। आता जे मी काल जे वस्त्र टाकले होते ते काढून घेत आहे। आता मी देवघर स्वच्छ पुसून घेत आहे। तसेच मी देवघराच्या पायऱ्याही स्वच्छ पुसून घेत आहे। तुम्ही बघू शकता। सर्व स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आता आपण देवघराच्या पायऱ्यांवरती नवीन दुसरं स्वच्छ वस्त्र अंतरणार आहोत आणि ते व्यवस्थित करणार आहोत, जेणेकरून आपले देव व्यवस्थित त्याच्यावरती बसतील। आता इथे मी देवांना आंघोळ घालत आहे। गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, तसेच ज्योतिबाची मूर्ती आहे माझ्याकडे, स्वामी समर्थांची मूर्ती आहे, बाळकृष्णाची मूर्ती आहे। त्या सर्वांना मी आंघोळ घालत आहे। आणि इथे आता तुम्ही पाहू शकता की माझे सर्व देवांना आंघोळ घालून झालेली आहे। देव सगळे असे स्वच्छ करून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत। आता इथे मी दिवा प्रज्वलित करत आहे। त्यामध्ये पहिल्यांदा मी दिव्याला हळदी कुंकू लावले आहे आणि नंतर दिवा मी प्रज्वलित केलेला आहे। आता गणपती बाप्पांना गंध लावून घेत आहे। आता छान असे आपले बाप्पा सजलेले आहेत। आता मी बाप्पांना त्यांच्या जाग्यावरती विराजमान करत आहे। इथे मी आता ज्योतिबांची मूर्ती घेतलेली आहे। त्यांना मी गुलाल लावत आहे आणि त्यांनाही मी त्यांच्या जागेवरती ठेवत आहे। अशा प्रकारे मी सर्व देवांना हळदी कुंकू लावून त्यांच्या जागेवर ठेवले। आता इथे मी स्वामींना त्यांचे आसन ठेवत आहे। स्वामींना हिना अत्तर आवडते तर मी त्यांना हिना अत्तर लावत आहे, अष्टगंध लावत आहे। स्वामींना अष्टगंधही खूप आवडतो। स्वामींना अष्टगंध लावून घेतल्यानंतर मी त्यांना त्यांच्या जाग्यावरती ठेवलेलं आहे। आता मी इथे स्वामींना वस्त्र घालत आहे, तसंच त्यांना हारही घालत आहे व त्यांना मुकुटही घालणार आहे। स्वामींना मुकुट वस्त्र घातल्यावरती स्वामी खूप छान दिसतात। त्यानंतर मी आता इथे देवांना फुलं अर्पण करत आहे। देवघरात जशी फुलं असतील जेवढी जास्त फुलं असतील तेवढं देवघर छान दिसतं। आणि मला देवघरामध्ये पिवळ्या कलरचं वस्त्र म्हणा, पिवळ्या कलरची फुले म्हणा, लाल पिवळा रंग खूप आवडतो। आता इथे मी धूप दीप दाखवून घेतलेला आहे देवांना आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते। तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। भेटूया उद्या एक नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।